श्री स्वामी समर्थ दोस्तो, कशा आहात? चांगले आहेत ना? चांगले. आज मी रोहनच्या टिफिनसाठी बनवलेले मशरूमची भाजी. तर चला मग बघूया कशी बनवायची ती. तर इथं मी घेतलेले तर मशरूम घेतलेले आहेत. हे जवळजवळ 100 ग्रॅम असेल, एक पाकिट येतं. ते 150 ग्रॅम असेल माझ्या मते. तर ते घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर मग अजून काय काय साहित्य इथं: बटर, कांदा, आलं लसणाची पेस्ट, तेजपत्ता आणि टमॅटो प्युरी. टमॅटो प्युरी बनवणं सोपं आहे आणि इथं आपला बेसिक मसाला आहे. टमाटा मी भाजून बारीक करून घेतला मिक्सरमध्ये, साल वगैरे केले काढून सण. आणि इथं आता मी कढाई गरम झाली, बटर टाकलेले. जेव्हा बटर टाकतो ना तेव्हा तो खूप पाण्याचं एक शिंतडे उडतात, तर सांभाळून थोडंसं कमी गॅस करूनच टाकायचं. नाही तर मग फ्रीजमधून बटर आधी काढून ठेवायचा, मग वापर करायचा, कारण की त्याच्यात पाण्याचं हे राहतं. तर इथं मी जिरं टाकेल. जसंही बटर गरम झालं, मी इथं जिरं टाकलं. जिऱ्यानंतर मग मी कांदा वगैरे टाकेल. जिरं चांगलं कलसलं का मग कांदा टाकायचा. कांदाही चांगला कलसून घ्यायचा. जसं आपण रेग्युलर भाजीसाठी कलसतो त्याच पद्धतीने कलसायचं आहे. मस्तपैकी गोल्डन फ्राय करून घ्यायचं. आणि जेवढं तुम्ही तो कांदा कलसणार तेवढं छान लागेल. हे बघा, इथं मस्तपैकी कांदा आता व्यवस्थित कलसून घ्यायचा आहे. कांद्याला फक्त थोडंसं कलसायला वेळ लागतो, नाही तर बाकी खूप छान येतं. आता इथं माझा कांदा जवळजवळ कलसून गेलेला आहे. तर आता मी आलं लसणाची पेस्ट, तेजपत्ता, जे जे आपले साहित्य आहे ते टाकेल. आधी तेजपत्ता टाकलेला आहे. हे बघा, तेजपत्ता बी चांगला कलसून घ्यायचा. तेजपत्त्याला जास्त कलसायची गरज तर नाही. नंतर मग हे बघा, तुम्ही बघू शकता कांदाही आपला मस्तपैकी फ्राय झालेला आहे. त्यानंतर मग इथं आलं लसणाची जी पेस्ट होती ती टाकली. ही मी आलं लसणाची पेस्ट थोडीशी जाड आहे, कारण की मी मिक्सरमधून नाही काढलेली, कुकणीमध्ये काढून घेतलेली आहे. तर माझ्या दगडाचा खलबत्ता आहे, त्याच्यात मी काढून घेतलं होतं. आणि त्यानंतर मग मी इथं ते बी कलसून गेले व्यवस्थित मस्तपैकी. आणि याला बटर काही जास्त लागत नाही. अगर तुमच्या जर बटर नसेल तर तुम्ही तूप पण वापरू शकता. पण तेलात एवढी खास चव देत नाही, म्हणून तेल न वापरलेली चांगली. तूप वापरू शकता. तरी पण मी टमॅटो प्युरी टाकले. टमॅटो प्युरी पण आता चांगली कलसून घ्यायची आहे. टमॅटो प्युरी चांगली कलसली का मग आपण याच्यात जे आपले मसाले आहेत ते टाकूया. टमॅटो प्युरी आधी चांगली कलसून घ्यायची आहे. त्या टमॅटो प्युरीबरोबर बाकी मसाले आपले कलसले जाते. तरी तर आता आपण टाकूया लाल मिरची, गरम मसाला, हळद, हिंग आणि धनिया पावडर. हे आपल्या टेस्टनुसार आपण टाकू शकता. इथं मी आता एक चम्मच टाकलेलं आहे. 1 चम्मच लाल मिरची, 1 चम्मच गरम मसाला आणि हळद आणि धनिया पावडर, हिंग अर्धा चम्मच, जो छोटा आपला हळदीसाठी असतो तो. तर इथंही मसालाही चांगला कलसून घ्यायचा आहे. जेवढा आपण तुम्ही चांगलं कलसून घ्यायला तेवढी चांगलं टेस्ट देईल. हे बघा, एकदम मस्त लागते मशरूमची भाजी. त्याच्यात विटॅमिन भरपूर असतात. मुलांना खायला द्यायला पाहिजे, खूप छान असते. हे बघा, तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल, तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल. इथं मी आता पाणी टाकलं थोडंसं, कारण की मसाला अजून थोडंसं कलसू द्यायचं आहे, म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं. पाण्याने कसं ते मसाला जळत नाही आणि त्याच्यामुळं अजून आपला चांगला कलसून जातो मसाला. इथं चवीनुसार मीठ टाकलं. मीठ पण आता आपण चांगलं कलसून घ्यायचं आहे. आणि मीठ टाकून मग नंतर आपण मशरूम टाकू. हे बघा, मसाला जेवढा तुम्ही चांगला कलसवणार तेवढा ते टेस्ट येते. हे बघा, इथं बघू शकता तुम्ही आपला मसाला चांगला कलसला गेलेला आहे. चांगलं सगळे चांगलं हलवत राहायचं, म्हणून मग ते चांगले आहेत. आता इथं आपण मशरूम टाकूया. मशरूम टाकल्यानंतर मशरूम चांगले कलसून घ्यायचे. आणि मशरूम शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त पाणीही लागत नाही. पण मग
तेवढं जेवढं पाणी लागतं तेवढं टाकायचं. मशरूम लगेच शिजून जातं, जास्त वेळ लागत नाही आणि खूप टेस्ट देते. इतकी सुंदर लागते भाजी, खूप छान लागते. आमच्या घरी तर मी कायम बनवत राहते. आता इथं मी पाणी टाकलेलं आहे. जसं मी सांगितलं की मशरूम शिजायला जास्त पाणी लागत म्हणजे जास्त वेळ लागत नाही, म्हणून मग तेवढं प्रमाणातच पाणी टाकायचं, नाही तर आपली भाजी लसलसी होईल आणि मशरूमची भाजी सुकी चांगली लागते, सालवाडी नाही. तर इथं आपली मशरूमला आता मी शिजू देईल, तोपर्यंत मी माझे ते दुसरं ते करते. तर मग मी आता तुम्हाला अजून तर ही शिजू देऊ, तोपर्यंत आपण इथं दाण्याचं पीठ घेतलेलं आहे. इथं हे मी चणे डाळ आणि बाजरी भाजून त्याची हे केलेलं आहे पेस्ट, पीठ केलेलं आहे. आता याच्यात मी थोडंसं पाणी टाकून हे करू. अगर तुमच्याजवळ हे दाण्याचं पीठ नसेल तर तुम्ही आपलं बेसन पीठ असं ते तिथंच तेलामध्ये थोडंसं फ्राय करून ते बी तुम्ही टाकू शकता. आता हे माझ्या जो दाण्याचं पीठ आहे म्हणून मी हे दाण्याचं पीठ टाकते. आता इथं थोडंसं मी पाणी टाकून थोडीशी पेस्ट करून घ्यायची आणि भाजीला जशी उकळ आली त्याची मी हे टाकून देईल. तुमच्या दाण्याचं पीठ नसेल तर तुम्ही जेव्हा आपण फोडणी देतो ना तेव्हाच बटरमध्ये तुम्ही थोडंसं पीठ टाकून भाजून घेऊ शकता, तसंही चालतं. पण मग माझ्या जो दाण्याचं पीठ असल्यामुळं मी काही ते असं केलं नाही, मी डायरेक्ट दाण्याचंच पीठ टाकते. तर इथं आता मी हे जे पीठ आपण तयार केलेलं आहे ते टाकून घेऊ आणि नंतर परत चांगलं कळसून घ्यायचं आणि ही आता शिजू देऊया. आपलं मॅडम गॅस करायचा आणि कोथिंबीर टाकून आपण हे फायनल टेस्ट दिला. आता हिला असं शिजू देऊया झाकण लावलं नाही बी त्याला तर ती खूप छान शिजून जाते. तर इथं आपले भाजी तयार आहे. ही माझी टिफिन तयार झालेला आहे. रोहनला थोडी घाई झाली होती, उशीर होऊन गेला. ती मशरूमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.